या सामन्याचा विजेता आणि कोण सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. तर आपण पाहिलं तर एका बाजूने काल सोनाट अ गट मधून सोनाट, ब गट मधून रुळे वैभव रुळे आणि आता क गट मधून या संघातला जो कोणी संघ जिंकेल तो मात्र नक्कीच सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. म्हणजे दोन्ही संघासाठी डू अ डाय असेल, खेळणं गरजेचं असेल, दोन्ही संघाला आक्रमकपणा घेणं गरजेचं असेल. मंगेश बिग फॅक्टरची भूमिका बजावावी लागणार आपल्या संघासाठी. शेवटच्या क्षणापर्यंत उभं राहावं लागेल, जोखीम बरे फटके टाळावे लागतील आणि बॅटच्या रडारमध्ये जे चेंडू होतील त्यांना मात्र षटकाराची दिशा दाखवावी लागेल. मंगेशची रणनीती काय असेल पाहणं तितकंच गरजेचं असेल. ज्याबद्दल बोलताना प्रगतीचा रस्ता कोणत्या दिशेने न्यायचा याचा प्रस्ताव जर मंगेशच्या मनामध्ये असेल ना तर मंगेश कोणती चुकी करणार नाही. काय घडणार काय बिघडणार मैदानामध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. पुन्हा वळूया मैदानाच्या दिशेने रंगत पाहायला मिळते. राहुल स्वागत करोगे नाही आणि इथे मात्र पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत षटकार ब्रँडेड बाय मंगेश मॅन फ्रॉम अहिरे वानवली. क्लास दाखवताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा क्लास दाखवताना पाहायला मिळतो. 2 चौकार आले होते आधीच्या मॅच मध्ये. नंतर राहुल पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं राहुलचं आणि लावलाय हा हँडसम स्टाईल मध्ये आउट ऑफ द पार्क खणखणीत दणदणीत षटकार. मंगेश मंगेश आणि मंगेश मंगेश नावाची चर्चा होणार का तर नक्कीच या सामन्यामध्ये चांगली खेळ केली. पुन्हा एकदा इथं जेलची नामी संधी असेल, जेल घेणार का? येस विकेटचं पतन. एक षटकारानंतर एक तेरी तो एक मेरी. नक्कीच इथं विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. राहुल थोडं चेंज ऑफ स्पेस गोलंदाजी करताना पाहायला मिळत. जाळ विणलं गेलं, थोडंसं क्षेत्ररक्षक पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे घेतला आणि तदनंतर मात्र विकेटचं पतन. मंगेश हाडलक मित्र चांगली खेळी केली. 2 चौकार 1 षटकाच्या समोर अप्रतिमाशी खेळ करत आपल्या संघाला सुस्थिती बनवून ठेवलं. 16 धावा नक्की अर्जित केल्या धावपतल्यावरती आणि तदनंतर पाहिलं तर राहुल कोणती चुकी केली. पहिला चेंडू दिला बॅटच्या रडारमध्ये षटकार गेला. तदनंतर चेंज ऑफ स्पेस गोलंदाजी केली आणि मात्र नक्की चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच आदरणीय बंड्या घागसर यांच्याकडून बाउंड्री लाईनच्या बाहेर जे कोणी प्रेक्षक जेल घेतील कॅच घेतील त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. ज्यांना ज्यांना 100 रुपये कमवायचे त्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे राहा. 5 कॅच पकडला की 500 रुपये झाले. आज 31 आहे मित्रांनो, मनावरती घ्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग येताना पाहायला मिळतोय राहुल. तर नौका फलंदाज येताना पाहायला मिळतोय निहाल. हो 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 अकोटाप्याचा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. संतोष कोणती चुकी करणार नाही. संतोषला एक चप्पल देता चिता म्हणून समजतं. मोस्ट ऍक्टिव्ह प्लेअर म्हणून सुद्धा त्याच्याकडे पाहिलं होतं. फलंदाजी असो गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षक असो आपल्या संघासाठी नेहमी मोलाची भूमिका म्हणजेच बिग फॅक्टर कोण असेल तर नक्कीच संतोष भूमिका. राहुल कर्णधार इनिंग खेळताना पाहिलं होतं. चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने कर्णधारावरच्या खांद्यावरती टीमची धुरा असते इथे मात्र अप्रतिमाशी धुरा सांभाळताना पाहायला मिळतंय. आणि निहाल आल्या पावली माघारी जावं लागतंय. पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार होतोय तुषार सर. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 16 या आकड्यावरती 3 विकेट्स वानवली अहिरे टीम्सने गमावलेले आहेत. इथून पुढे त्यांना संघर्ष करावा लागेल. येणाऱ्या फलंदाजांना एक चांगली पार्टनरशिप किंवा मोठमोठे फटके खेळावे लागतील. यायला पहा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. आपल्याच फॉलोथ्रोमध्ये एक चांगला झेल टिपलाय. आणखीन एका विकेटचं पतन होतंय. आणखीन एक गडी कोसळला जातोय. महेश बॅक टू द पेव्हिलियन परतीच्या दिशेला तंबूच्या असरेला येईल. धक्का क्रमांक 4 वानवली अहिरे टीम्सला. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहू शकाल आणखीन एका विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती राहुल सकपाळ आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांनी देखील विकेट हॅट्रिक संपन्न केलेले आहे. त्यांचं देखील आपण आभार मानूया. आणि बंड्या भाऊ यांच्या माध्यमातून या विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं रोख कॅश प्राइज दिलं जाईल. मित्रांनो एकदा राहुल सकपाळ यांची बॉलिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अगदी या संपूर्ण स्पर्धेमध्ये षटकार हॅट्रिक देखील पाहायला मिळाली, विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळाली, चौकार हॅट्रिक देखील पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर अर्धशतकीय खेळी निखिल जाधव यांनी देखील केलेली आहे. म्हटल्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल आपण पाहतोय खेळाडूंचा आणि गोलंदाज असू द्या किंवा
बॅट्समन असू द्या त्यांचा बोलबाला संपूर्णपणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलेला आहे. नक्कीच गावडोशी संघाच्या गोलंदाजाने मात्र नक्की प्रभावित केलंय. दोन बॅक टू बॅक हॅट्रिक पाहायला मिळाले. आधीच्या मॅच मध्ये पाहिलं संतोषाने हॅट्रिक घेतली होती, तदनंतर आता पाहिलं तर राहुल याने हॅट्रिक घेतली. म्हणजे गोलंदाजी प्रभावी करताना पाहायला मिळते गावडोशी संघाचे गोलंदाज. 2 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये 2 षटकाचे धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या होते 17 धावा. कोणाला असेल 17 वरती खतरा ते सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे, कारण की परंतु समोरच्या बाजूचा विचार केला ना विकास सर, तर अहिरे वानवले या टीम्सने देखील सकाळपासूनच प्रभावित केलेला आहे. त्यांचा देखील खेळ उल्लेखनीय राहिलेला आहे. परंतु महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि महत्त्वपूर्ण मॅचमध्ये अक्षरशः त्यांना लढावं लागतंय, झुंजावं लागतंय, संघर्ष करावा लागतोय. आता इथून पुढे शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामध्ये फलंदाजांना आता पाठीमागे वळून चालणार नाही, बेधडक कामगिरी करावी लागेल आणि अक्षरशः धावांचा डोंगर उभा करावा लागेल. चला सोनाट संघाचा कर्णधार आपण इकडे व्यासपीठावरती यायचंय. सोनाट संघाचा कर्णधार तसेच या 2 संघात रुळे संघाचा कर्णधार, तदनंतर या 2 संघाचा एक प्रतिनिधी. या वेळेला पहा चेंडू हवेमध्ये आहे. काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक चांगला झेल संपादित केला जातोय संतोष सकपाल जंगली यांच्या माध्यमातून. सर आज जर पाहिलं ना तर जिकडे तिकडे संतोष दिसतोय. काय बोलता, गोलंदाजी फलंदाजी आणि झेल सुद्धा संतोषच करतोय. आज खऱ्या अर्थानं नवी मुंबई शहरामध्ये या कोपरी गावच्या मैदानावरती संतोष या नावाचं वादळ सातत्यपूर्वक घोंगावताना पाहायला मिळत आहे. पहा अगदी गोलंदाजीचा बोलबाला असू द्या, फलंदाजीचा बोलबाला असू द्या, किंबहुना क्षेत्ररक्षणाचा बोलबाला असू द्या, त्या ठिकाणी मात्र संतोष या नावाचं चर्चा राहिलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला का ओळखलं जातं, का जाणलं जातं, हे ज्वलंत उदाहरण मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की एक ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून कित्येक वेळा त्यांना जाणलं जातं. आणि ऑलराऊंडरची भूमिका कशा प्रकारे असते ते मात्र त्यांच्या माध्यमातून आज सातत्यपूर्वक पाहायला मिळत आहे. अगदी 5 धावा गेलेल्या आहे, 5 विकेट्स गेलेल्या आहेत वानवली अहिरे टीमच्या 18 या आकड्यावरती. आता इथून पुढे अवघे 4 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधील आणि 4 चेंडूच्या पाठीमागे वानवली अहिरे टीम किती धावा बनवणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटच्या क्षणामध्ये टॉप गिअर मध्ये गाडी चालवणं गरजेचं असेल. एक्सिलेटरवरती पाय ठेवावं लागेल, मोठे फटके खेळावं लागेल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू होता, अक्रॉस द लाईन खेळून काढलाय. चेंडू जाणार का सीमारेषा पार, पाहूया काय असेल. प्रेक्षक बाउंड्री लाईनचे प्रेक्षक सांगायचे काय, चौकार षटकार चौकार. धन्यवाद सहकार्याबद्दल, नक्कीच खूप खूप धन्यवाद. इथे मात्र येतोय चौकार आणि गरजेचं होतं, कारण ज्यावेळी जर तुम्ही स्ट्रेट फुलटॉस चेंडू जर सरळच्या दिशेने खेळत तर कधी जेलची नामी संधी असते, परंतु ज्यावेळी अक्रॉस द लाईन खेळताना त्यावेळी एक दिशा मिळते, टायमिंग मिळतं आणि त्या चेंडूवरती मोहर चौकार षटकार तीच मात्र नक्की करताना पाहायला मिळाला. फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. अगदी बॅटच्या रनरमध्ये चेंडूला घेतला आणि तदनंतर डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये अतिशय वेगाने बॉलला धाडलं. तिथे मात्र 4 धावा मिळाल्या आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलकाला एक चांगला आकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचलंय 22 या आकड्यावरती खऱ्या अर्थानं 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. परंतु मी म्हणेन हा चौकार आला ना तो वानवली अहिरे टीमसाठी एक आत्मविश्वास वाढवणारा चौकार होता, नवसंजीवनी देणारा एक चौकार होता. परंतु अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 बॉलच्या पाठीमागे आणखीन 2 मोठे प्रहार आले ना तर चांगल्या स्थितीमध्ये अहिरे वानवली टीम जाऊन पोहोचू शकते. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं विनंती असेल. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू, याला सुद्धा अक्रॉस द लाईन खेळणं गरजेचं होतं. वाइंडी स्लॉक ऑफ वरती यायचं होतं आणि फक्त दिशा द्यायची होती. कदाचित हा चेंडू सुद्धा चौकार षटकार मिळाला असता का ते, की जर तुम्ही अशा जर गोलंदाजांना प्रभावी करायचं असेल तर मात्र या चेंडूवरती जेल सुद्धा नक्की आली असती. पुन्हा काय गोलंदाजी अप्रतिम. पुन्हा एकदा षटकारानंतर मात्र नक्की चांगला कमबॅक केला आणि बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाले. शेवटचा चेंडू शेष असलेल्या षटकामधील शेवटचे 2 चेंडू शेष असलेल्या षटकामधील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाची कमकुवत बाजू कोणती आहे ते मात्र गोलंदाजाने हेरले आणि अगदी आपट बार सातत्यपूर्वक त्यांनी ठेवले आणि आपट बार वरती अगदी केतन आणि किशोरने मात्र मोठे फटके खेळू शकले नाहीत. अगदी शेवटचा बॉल अजूनही मार्गस्थ असेल. धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 1.
22 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा चेंडू असेल आणि शेवटचा चेंडू सांगून जाईल. प्रथमतः बॅटिंग करत असताना वानवली अहिरे टीम किती धावांचं टार्गेट सेट करेल. गावडोशी KUCC टीम समोर शेवटचं षटक आपण पाहू शकाल. संदीप पवार घेऊन आलेले आहेत. चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 4 धावा त्यांनी खर्च करत महत्वपूर्ण 2 विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत. फलंदाज थोडीशी त्वरा करायची मित्रा. जेवढा ऍक्टिव्ह मध्ये येणार ना तेवढा ऍक्टिव्ह शॉट जाणार. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती काय दूर असेल पाहावं लागेल. ओ हो अकुट टप्प्याचा चेंडू इथे मात्र भिरकंदला क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षण चुकी करतो. भुर्दंड काय असेल पाहणं गरजेचं असेल. येस इथं 4 धावा. या फलंदाजानं बरोबर हेरलं. ज्यावेळी अकुट टप्प्याचा चेंडू येत होते ना त्याला अक्रॉस द लाईन खेळणं खूप गरजेचं होतं. आधीचा ज्या प्लेअरनं रनआउट झाला त्याला सुद्धा हेच रणनीती आखणं गरजेचं होतं. अकुट टप्प्याचा चेंडूला अक्रॉस द लाईन करा आणि या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या क्षणी आला. आपल्या संघासाठी मोलाच्या 4 धावा खूप महत्वपूर्ण असतील. इथे आपण नक्की लॉट अगदी पहा एक इनिंग समाप्त झालेली आहे आणि एक इनिंग अखेरीस धावपलकावरती धावा 27 धावा आहेत. आता इथून पुढे आपण 3 चिट सोडवणार आहोत. लकी ड्रॉ म्हणून आपण इथे चिट सोडवतोय. एका चिठ्ठीमध्ये नाव असेल सोनाट टीम, दुसऱ्या चिठ्ठीमध्ये नाव असेल रुळे वैभव रुळे टीम आणि तिसऱ्या चिठ्ठीमध्ये नाव असेल विजेता संघ. जी मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाते त्याच्यामधून विजेता संघ होईल तो संघ टॉप 3 मध्ये जाणार आहे. आणि इथे मात्र पहा लकी ड्रॉ उडवला जातोय आणि हा लकी ड्रॉची चिट उचलली जाईल. अगदी कोपर खैरानी विभागातील लोकप्रिय समाजसेवक आदरणीय श्री संतोषदादा कोंडाळकर साहेब यांच्या शुभ हस्ते एक चिट उचलली जाईल. अगदी स्क्रीनवरती आपण पाहू शकाल कोपर खैरानी विभागातील लोकप्रिय समाजसेवक आदरणीय श्री संतोषदादा कोंडाळकर साहेब आहेत. त्यांच्या सोबतीनं अगदी त्यांचे सहकारी मित्र आपण पाहू शकाल स्क्रीनवरती. कोपर खैरानी विभागातील अगदी दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि खऱ्या अर्थाने मैत्री कशी जोपासली जाते याचं ज्वलंत उदाहरण सातत्यपूर्वक आकाशदादा कोंडाळकर साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते देखील आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल सोनाट गावचे सुपुत्र रमेश दादा कदम साहेब हे देखील उपस्थित आहेत. संपूर्ण व्यासपीठावरती आपण पाहू शकाल अगदी गावडोशी KUCC गावचे सुपुत्र आणि कुणाल 11चे संघ मालक आदरणीय श्री रामचंद्र दादा सकपाळ साहेब देखील उपस्थित आहेत. आणि त्यांच्या सोबतीनं अगदी KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष काशीनाथ दादा सकपाळ साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा आपण आभार मानूया. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या डावामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना वानवली अहिरे टीमने 26 धावा बनवलेल्या आहेत आणि 27 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे गावडोशी KUCC टीम समोर. आता 18 बॉलच्या पाठीमागे 27 धावांची आवश्यकता आहे आणि या मॅच मध्ये माझ्या समवेत व्हॉइस ऑफ सातारा निलेशजी मर्डेकर सर यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. 27 धाव्यांचं टार्गेट आहे. 26 धावा धावपलकावरती लगवलेल्या आहेत. सर्व पकडलेला आहे. पण अगदी शेवटच्या षटकामध्ये तब्बल पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. 18 बॉलच्या पाठीमागे 28 धावांची गरज आहे.
गावडोशी KUCC टीम्सला आणि 28 धावांची चिरपाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संतोष सकपाळ जंगली आणि त्यांच्या सोबतीनं नॉन स्ट्राईकला राहुल सकपाळ आहेत. पहिलाच बॉल फुलटॉसचा बॉल कलात्मक नेत्र दीपक स्ट्रोक येतोय. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय संतोष सकपाळ जंगली यांनी चौकाराने मात्र डावाची सुरुवात केली. ही सुरुवात खूप चांगली आहे कारण की या सुरुवातीची गरज आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जितक्या धावा धावपलकावरती लगवतील मोठ्या प्रमाणात तितकं मात्र बेनिफिट मिळेल गावडोशी KUCC टीमला. परंतु दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर अहिरी मानवली टीम्सला मात्र पॉवर प्लेचं षटक महत्वपूर्ण असेल. आणखीन एक टोलेशंग प्रहार चढवला जातोय परंतु चेंडू हवेमध्ये असताना 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करत होते परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. आणखीन 2 धावा धावपलकावरती जोडल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचलाय 6च्या घरामध्ये. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. पाहायला मिळतं पुन्हा एकदा रनिंग चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र संतोष पुन्हा सज्ज असेल. टप्प्याचा चेंडू इथे मात्र भिरकावून दिलाय पुन्हा एकदा. ये क्या हो गए भाई. ज्या क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षा केली क्षेत्ररक्षकच नाही तिथे. थोडंसं मिसफील्ड होताना पाहायला मिळतं. गोलंदाजांना थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं असेल. कदाचित हा जेलची नामी संधी उपलब्ध करून दिली होती. मंगेश कडून आशा ठेवली गेली. चांगली फलंदाजी केली होती. तदनंतर मंगेश कुठे शोधत होते पण मंगेश या साईडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये नक्कीच मंगेशला तैनात केलं होतं. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. संतोष आणि संतोष नावाचं वादळ जणू काही या मैदानामध्ये घुमताना पाहायला मिळते. गोलंदाजी असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो संतोष एके संतोष क्लास दाखवताना पाहायला मिळते आपल्या संघात. मैदानाच्या आतमध्ये संतोष नावाचं वादळ या संध्याकाळच्या सत्रामध्ये गोंगावताना पाहायला मिळते. अगदी संतोष या नावाचं वादळ या मैदानावरती थांबायचं नाव घेत नाहीये कारण प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना मात्र आता त्यांना थांबवणं थोडंसं कठीण होताना पाहायला मिळतंय. याला पहा टोलेशंग प्रहार खडे ठोकलाय समोरच्या दिशेने या पट्ट्याने षटकार. काय फटका खेचलाय. नेत्र दीपक अगदी नजाकत होती. ताकदीचा पुरेपूर फायदा त्यांनी घेतला आणि टायमिंगच्या जोरावरती या बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं 6 धावांसाठी. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल अगदी गोलंदाज निघाले होते. सरळ हाताने हा बॉल डिलिव्हर केला. अगदी एक पाय वाकवला त्यानंतर बॅटीचा फ्लो ओपन केला. ताकदीच्या जोरावरती समोरच्या दिशेला ठोकलाय षटकार. आणखीन एक कलात्मक स्ट्रोक आहे परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न खूप चांगला राहिलाय. आणखीन 2 धावा धावपलकावरती जोडल्या जातील. पण चुकी थोडीशी खराब पाहायला मिळाली फेकी कारण फेकी जर डायरेक्ट केली असती तर नक्कीच विकेटचं पतन झालं असतं किंबहुना धाव देखील वाचली असती. परंतु 1 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 22 धावा धावपलकावरती लगवलेल्या आहेत. आता इथून पुढे 12 बॉलच्या पाठीमागे 6 धावांची आवश्यकता आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 22 धावा या खेळाडूने ठोकलेले आहेत. खऱ्या अर्थाने पॉवर प्लेची षटकं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणी फोडली असतील तर नक्कीच श्रीलंकेचा सनथ जयसूर्य आणि भारत म्हटलं तर वीरेंद्र सेहवाग या 2 खेळाडूंनी मात्र पॉवर प्लेची षटकं खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोडलेले आहेत. परंतु या मॅचमध्ये संतोष या नावाने मात्र पॉवर प्लेचं षटक फोडलेलं आहे. इथून पुढे आपण चिट सोडवणार आहोत 3 टीम्समध्ये. जो संघ पाहूया कोणाचं नशीब आज आजमावणार जो कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करणार या बॉक्स मध्ये आणि या चिठ्ठीमध्ये नक्की दडलंय काय हे काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटमध्ये गलपान पानाला थारा नाही. इथे मात्र पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न करत असताना मात्र बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळणार आहेत या बॉलच्या पाठीमागे आणि इथे मात्र लकी ड्रॉ कोणाच्या बाजूने नक्कीच कोण असेल. एनी गेसेस कोणाचं नशीब आजमावलं असेल या चिठ्ठीमध्ये. कोण उपांत्य फेरीमध्ये गेला असेल. कोण द्वितीय फायनल मध्ये खेळणार असेल. प्रथम किंवा द्वितीय या नंबरसाठी कोणाची संधी असेल. टीम रुळे नाही. टीम सोनाट नाही. यातला विजेता संघ अजिबात नाही. तर या रुळे वैभव रुळे संघामध्ये आई सोमजाई माता चषक 2023 चा चिठ्ठीमध्ये नशीब आजमावणारा संघ असेल टीम सोनाट.
अगदी सोनाट टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया. अगदी कालच्या दिवसामध्ये खेळ त्यांचा उल्लेखनीय राहिला आणि त्यांनी मात्र फायनलमध्ये प्रवेश केलाय आणि या बॉलला देखील उडवलाय समोरच्या बाजूने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. टिपली जाते झेल आणि संपलाय राहुल सकपाळ यांचा खेळ. आता इथून पुढे अवघ्या 9 बॉलच्या पाठीमागे 2 धावांची आवश्यकता आहे. यानंतरची मॅच खेळवली जाईल विजेता संघ विपक्ष रुळे वैभव रुळे संघ. परंतु कौतुक करेन मी सोनाट संघाचं, कालच्या दिवसामध्ये अफलातून त्यांचा खेळ राहिला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर आज त्यांचं नशीब अजमावलेलं आहे. डायरेक्ट फायनलमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. परंतु या मॅचमध्ये नक्की कोणता संघ विजयी होणार आणि कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करून पहिली सेमी फायनलची मॅच खेळणार हे सांगून देणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये निखिल सकपाळ आलेले आहेत इनॅट क्रमांक 3 वरती. आता इथून पुढे अवघ्या 9 बॉलच्या पाठीमागे 2 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही कर्णधारांनी सुद्धा सज्ज राहायचा. यानंतरचा होणारा सामना असेल यामधला विजेता संघ आणि रुळे वैभव रुळे संघ. दोन्ही कर्णधारांनी सुद्धा सज्ज राहायचा आहे. या पुढचा सामना असेल म्हणजे सेमी फायनलचा सामना असेल विजेता संघ, या 2 सामन्यामधले विजेता संघ आणि तदनंतर रुळे वैभव रुळे संघ. स्कोर इज लेवल झाले. आता इथून पुढे एका धावेची आवश्यकता. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतलं होतं परंतु चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. केवळ सिंगल धाव मिळते आणि विजयाची धाव इथे पूर्ण केलेली आहे गावडोशी KUCC टीमने आणि टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलेला आहे गावडोशी KUCC टीम. आणि आता इथून पुढे सेमी फायनलची मॅच रंगली जाईल. एका बाजूला गावडोशी KUCC विपक्ष रुळे वैभव रुळे टीम्स. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपण पाहू शकाल 4 चांद लावण्यासाठी आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी